यापुढे येणाऱ्या काळात आपल्याला अहिराणी गाण्यातून मराठी भाषेचा अजून एक प्रकार ऐकायला मिळणार आहे। चला तर मग आपण सर्वजण या अहिराणी गाण्याचा आनंद घेऊया। गाण्याचे बोल आहे, हाय झुमके वाली पोर, हाय झुमके वाली पोर। सादर करते आहे इयत्ता 4थी सर्व मुली। आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालनी। आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालनी। नदी तडीले चालनी, आई नदी तडीले चालनी। मला रागावा ज्ञानी जोडी मान ठेवाले तडी चालनी। आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालनी। जवाना बाजी
ये छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों स्वयंसेवकांनी कृपया इकडे यावं 2 मिनिट फास्ट. की आशा आसमानों में उड़ने की आशा ये छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा ये छोटा सा छोटी सी आशा. महक जाऊं मैं आज तो ऐसे फूल बगिया में महके हैं जैसे बादलों की मैं ओढ़ूं चुनरिया झूम जाऊं मैं मन के बावरिया अपनी चोटी में बांध लूं दुनिया ये छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा ये छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा. स्वर्ग सी धरती खिल रही जैसे मेरा मन भी तो खिल रहा है कोयल की तरह गाने कारवां मछली की तरह मचलूं ये अरमां जवानी है लाई रंगीन सपना ये छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा ये छोटा सा छोटी सी आशा. शाळेच्या वतीने खूप खूप आभार. सर्वांनी टाळ्या वाजवा. यानंतर आपल्या समोर सादर होत आहे राधे राधे नक्षिता वसंत गवळी. जमुना के तट पे करे कृष्णा इंतजार रे.
जो तेरी सखियां, अरे घूंघटा उठा के मिला ले तू अखियां, कहने दे कहती है जो तेरी सखियां। ये प्रीत है पुरानी, मैं राजा और तू रानी, हाँ तेरे मेरे जन्मों के वादे। राधे 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 ओ राधे राधे राधे, तेरे बिना कृष्णा तो लगे आधे आधे। राधे 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 ओ राधे राधे राधे, तेरे बिना कृष्णा तो लगे आधे आधे। राधे 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 ओ राधे राधे राधे, तेरे बिना कृष्णा तो लगे आधे आधे। पूरी भी है अधूरी भी है हम दोनों की कहानी, पूरी भी है अधूरी भी है हम दोनों की कहानी। ये प्रेम तो रहेगा अमर, कहता है जमुना का पानी। करते हैं चालाकी ये करके ताकत की, हाँ नैन तेरे नैन सीधे साधे। राधे 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 ओ राधे राधे राधे, तेरे बिना कृष्णा तो लगे आधे आधे। राधे 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 ओ राधे राधे राधे, तेरे बिना कृष्णा तो लगे आधे आधे। राधे 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 ओ राधे राधे राधे, तेरे बिना कृष्णा तो लगे आधे आधे। राधे 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 ओ राधे राधे राधे, तेरे बिना कृष्णा तो लगे आधे आधे। राधे 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 ओ राधे राधे। जनसागर ज्याला म्हणतात तो हा आहे, आणि ह्याचं यश आहे या बालचिमुकल्यांचं आणि या शिक्षकांचं आणि सर्व पालकांचं. आय रिक्वेस्ट यू, मी विनंती करतो आपल्या सर्वांना जोरदार टाळ्या होऊ द्या. मी पिंपळगाव, उज्जैनी, शेंडी या बऱ्याच शाळांकडे गेलेलो आहे कार्यक्रमाला, म्हणून इथे पहिल्यांदा आलो. पण आमच्या गावं मोठी असून सुद्धा माणसं जमवणं अवघड असते जरा. इथं आल्यावर सोपं दिसतंय जरा. मी परत एकदा धन्यवाद देतो सर्वांना. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी अफाट कष्ट घेतले असे आमचे मित्र घुले सर, सन्माननीय कराळे मॅडम, या दोनही शिक्षक जे वृंद आहे इथे, या दोघांचंही मी अभिनंदन करतो. या सोन्यासारख्या चिमुकल्यांचं अभिनंदन करतो जी तुमची छोटी छोटी लहान मुलं आहेत. मला कधी कधी वाटतं की असे जर शिक्षक मला मिळाले असते तर कदाचित मी पण ऐश्वर्या राय नाही नाना पाटेकर सारखा झालो असतो. नाही चुकून जरा ऐश्वर्या राय जरा लोकप्रसिद्ध जास्त लोकप्रिय असल्यामुळे नाना पाटेकर झालो असतो. ऐश्वर्या राय होणं आपल्या भाग्यात नाही, चेहरा पाहिल्यावर वाटत नाही तसं. तर असं वाटतं कधी कधी का आपणही कुठेतरी गेलो असतो, परंतु आता ते आपल्यासाठी शक्य नाही. ते पोवाड्याच्या ओळी म्हटले म्हणून मी एक थोडंसं स्टार्ट करतो आणि पुढे जाऊया आपण. मी तुमची माफी मागतो, तुम्हाला असं उभं राहावं लागलं. एक साथ विश्राम, विश्राम, साडीवाली विश्राम, पेट्यावाले काका. हा, ही कथा नव्हे षंढाची, ही कथा नव्हे षंढाची, गावगुंडाची, चोर भामट्याची, लुच्च्या पुढाऱ्यांची. सत्य कथा नाना पाटलांची जिरहाजी, जी नाना पाटलांची जिरहाजी. क्रांतीचा पेटला कुंड, क्रांतीचा पेटला कुंड, उभारुनी बंड, क्रांतीचा पेटला कुंड, उभारुनी बंड, ठोकुनी दंड. प्रखर ज्वालामुखी झाला तयार, प्रखर ज्वालामुखी झाला तयार. केलं स्थापन प्रति सरकार जिरहाजी, केलं स्थापन प्रति सरकार जिरहाजी. थोडक्यात जातोय आपण पुढे पुढे. नानानी उभारिलं बंड, नानानी उभारिलं बंड, सांगत गेले शंड. हुडकुनी अशा बंडाला, हुडकुनी गावगुंडाला, हुडकुनी गोऱ्या साहेबाला. पत्र्या ठोकल्या त्यांच्या पायाला, त्यांच्या पायाला जिरहाजी, त्यांच्या पायाला जिरहाजी जी. आणि मग नानानी बंड उभारलं सांगत गेले. आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी चंग बांधला की आता ह्या नानाला पकडलं पाहिजे. नाना पाटील प्रति सरकार सातारा
गाजलेलं होतं. आणि अशा वेळी आता ठरवलं राणा पाटलाला पकडायचं. आणि एके दिवशी साहेबाच्या कानावर कुणकुण गेली. साहेब म्हणजे इंग्रज अधिकारी. त्यांच्या कानावर कुणकुण गेली का शेजारच्या गावात नाना पाटील दाढी करायला आलाय. नाना पाटील खेड्यात आलेला, नाना पाटील खेड्यात आलेला, न्हाव्याकडे गेला वट्टा बसलेला. तिथं अधिकारी आले, पोलीस आले. हातामध्ये आरसा धरलेला, हातामध्ये आरसा धरलेला. आरशात पोलीस दिसला, आरशात पोलीस दिसला. आता या नानाला साहेबांनी कधी पाहिलेलं नव्हतं, पण नाना पाटील बिलंदर. आरशात पोलीस दिसला, नाना पाटील बिलंदर कसला, नाना पाटील बिलंदर कसला. दाढीचा साबण पुसला, नाव्याच्या धरण मानला, साबण लावला दाढीला, लावला दाढीला जिराजी. आणि मग साबण लावला. साहेब आले, ज्याच्या दाढीला साबण तोच नाना पाटील. आणि मग नाना पाटलाला, त्या नकली नाना पाटलाला धरून नेलं. न्हाव्याच्या लक्षात येणार, हे मला साहेबांनी काय म्हणून पकडलं, मी काय गुन्हा केलाय, माझी काय चूक झाली बाबा. बोलता येईना साहेबासमोर. ठाण्यात गेले. इकडे नाना पाटलांनी सामान भरलं आणि डोंगरात पसार झाले. तिला ठाण्याला जाऊन विचारलं साहेबांनी, घमंड मध्ये विचारलं, तोऱ्यात विचारलं, गर्माने विचारलं, काय नाना पाटील पकडलं का नाही आम्ही तुला. तेव्हा नाव्याच्या लक्षात आलं, साहेबाने मला नाना पाटील म्हणून पकडलं. आता नावी काय म्हणतोय पा, साहेब तुम्ही चुकला, साहेब तुम्ही चुकला, हा जाम हाती लागला, हा जाम हाती लागला, तुमचा बाप निघून गेला, निघून गेला जिराजी. शाहिरानं साज चढविला, हा शाहिरानं साज चढविला, साज चढविला. आज गायला क्रांतीवीर आला, आज गायला नाना पाटलाला. नगर जिल्हा नगर तालुक्याला मुक्कामी ढवळे वस्तीला शाहिरी साज चढविला. शाहीर रोकडे गातो पवाड्याला, गातो पवाड्याला जिरहाजी, गातो पवाड्याला जिरहाजी. हा कार्यक्रम, ही तुमची प्रेरणा, हे तुमचं मोटिवेशन, हा तुमचा रिस्पॉन्स असाच असू देत, पुढील काळातही असू देत. आमच्या बांधवांना तुमचं सहकार्य निश्चितच होत राहील असा विश्वास बाळगतो. थांबतो, तुमचा वेळ घेतला, क्षमा मागतो. थँक्यू. टाळ्या वाजवा सर्वांनी. माझ्या रायाची कडची जुरी जायाची, अन गाडी घुंगराची आली गोरच्या भायाची, गाडी घुंगराची आली गोरच्या भायाची. गाडी
हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशियाँ इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशियाँ दबे दबे पास से आए होले होले जिंदगी होठों पे उंगली चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए आधी आधी बात ले आजा दिल की ये ज़मीन थोड़ा सा तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ये आशियाँ किसी हंसी किसी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशियाँ मत किती गोड 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 झाडावर झू 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 गाडीवर मुंगल्याची सर्कस गोल 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 तळजावच्या खोळी गोल 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 पत्तरवरचं कमळाची धूळ 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 कागदाचं विमान उडते भूल 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 आई मला खेळायला जायचंय जाऊ दे दवा नदीमध्ये पवायला जायचंय जाऊ दे नवा माझा सगळा अभ्यास झालाय जाऊ दे नवा मी तुझे सगळं काम ऐकतो जाऊ दे नवा लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग जिंदगी हसती या तू हसल्यावर तू तर लय भारी रे उजळतंय जग तू दिसल्यावर माझी खारी रे मलदे सूरज के मुंह पे मलाई बुड़बक बादल पे कर दे चढ़ाई अरे मलदे सूरज के मुंह पे मलाई बुड़बक बादल पे कर दे चढ़ाई खोले किताबें करे हम पढ़ाई पानीपत में हुई थी लड़ाई सुनो सुनो दिल के सुनो डर नहीं शेर बनो डरोगे तो ठेंगा मिलेगा पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब जब तुम खेलोगे कूदोगे तो होगे खराब पढ़ोगे लिखोगे तो होगे खराब जब तुम खेलोगे कूदोगे बनोगे नवाब सर्वांची दातृत्वाची दृष्टी खूप सुंदर छान आणि मायेची प्रेमाची आहे आणि आमचं कर्तव्य आहे की त्या सर्व दातृत्वाला दाद आम्ही द्यायलाच हवी यासाठी दिनांक 1 एप्रिल 2022 मी पुन्हा एकदा सांगतो दिनांक 1 एप्रिल 2022 ते दिनांक 9 मार्च 2023 म्हणजे आता 2 दिवसांपूर्वीपर्यंत त्यावेळेस आम्ही सहज ज्यांना हाक देतो ते व्यक्ती हाकेला हो देतात आणि आमची अगदी भरभरून मदतसुद्धा करतात. तर सर्वप्रथम या ठिकाणी ते उपस्थित नसले तरी त्यांचा मी नाम उल्लेख करतो. युनिक लिंगर लिमिटेड MIDC अहमदनगर ही आपल्या नगरमधील
MIDC मधील एक कंपनी आहे. त्या कंपनी कडून आपल्याला आपल्या शाळेला 2 वर्गखोल्याचं बांधकाम मिळालं होतं. स्वच्छतागृह 2 बांधून मिळालेले आहेत. 2 संच आहेत स्वच्छतागृहाचे, ज्यामध्ये 4 युरिन पॅन आणि एक टॉयलेट आहे. दिव्यांगांसाठीचं स्वच्छतागृह स्वतंत्र एक संच आहे आणि हँडवॉश स्टेशनचा 1 संच आहे. हे जर आम्हाला असं अचानक कुठून मिळवायला लागलं तर खूप कष्ट पडतात. इतर माझ्या शिक्षक बांधवांना ते माहीत आहे. परंतु हे सगळं एका जागी एका वेळी एकाच छताखाली आम्हाला मिळालं. ते मिळालं श्रीमती प्रियदर्शनी वैंगणकर मॅडम यांच्यामुळं, ज्या की HR हेड आहेत युनिक लिंगर पुणे, व त्यांच्यासोबत दुसरे आहेत श्री जीवन चाबुकस्वार सर HR हेड युनिक लिंगर अहमदनगर. यांनी जी आपल्याला शाळा दिली त्याचं उद्घाटन देखील आज आपल्याला करायचं होतं, परंतु त्यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकलेले नाहीत. पुन्हा एकदा आपण ज्यावेळी ते येतील त्यावेळेस त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवणार आहोत. यानंतर दुसरे आहे मोठ्या प्रमाणावरील देणगी म्हणजे ग्रामपंचायतीची. ग्रामपंचायत ते स्वतःचं कर्तव्य मानतात आणि आमच्या हाकेला प्रत्येक वेळा ओ देत असतात. ग्रामपंचायत पोखर्डी यांच्याकडून आम्हाला बोरवेल मोटार व त्यासाठीचं साहित्य मिळालेलं आहे. पोर्च मिळाला आहे. प्लंबिंगचं राहिलेलं काम पेंडिंग त्यांनी पूर्ण करून दिलं. किचन शेड शिफ्टिंग करायचं होतं, त्यातलं निम्मं काम त्यांनी पूर्ण करून दिलं, निम्मं अगोदर झालेलं होतं. आणि आनंदाची बातमी म्हणजे नवीन वर्गखोलीसुद्धा एक प्रस्तावित आहे. तर ग्रामपंचायतीच्या वतीनं मी सरपंचांना विनंती करतो की त्यांनी शाळेच्या वतीचा सत्कार स्वीकारावा. कृपया सरपंचांनी वर यावं. ग्रामपंचायतीच्या वतीनं आहेत श्री रामेश्वर निमसे सरपंच. मेंबर ठीक आहे, जेवढे मेंबर असतील ते पण या. आम्हाला सर्वांचा सन्मान करायचा आहे. कृपया आपण यावं, सर्व मेंबर उपस्थित असलेले आणि सरपंच ग्रामपंचायत पोखर्डी. पंचायत सदस्य संपतजी निमसे यांचा सत्कार गुलेसर करतायत. यानंतर आपल्या ढवळे वस्तीचे उद्योजक आणि तसेच त्यांचा सत्कार गुलेसर करतायत. अनिल विक्रम वाटाणे सर आणि इतर सिनियर मॅनेजर होते. त्यांनी आपल्या शाळेसाठी 3 संगणक दिले होते, परंतु ते देखील आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. यापुढील देणगीदार आहेत श्री अर्जुन भाऊसाहेब चौरे साहेब, कॉन्ट्रॅक्टर MSCB. त्यांनी आपल्या पटकन पुढे या बरं का, आलेले आहेत ना? नाही, त्यांच्या वतीनं माया चौरे मॅडम यांनी सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या शाळेमध्ये लाईट फिटिंगची गरज होती. त्यांनी एका शब्दावर फक्त शाळेत मुलाला सोडायला आलेले होते आणि सोडताना सहज चर्चा झाली बोलता बोलता, तर त्यांनी लगेच लाईट फिटिंग दुसऱ्या दिवशी काम सुरू होऊन तिसऱ्या दिवशी काम संपवलं होतं. 30,000 रुपयाचं त्यांनी योगदान दिलेलं आहे. सर्वांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून धन्यवाद द्यावे. माया मॅडम. यानंतर आपल्या शाळेसाठी स्कूल बॅग दिलेल्या होत्या. 60 मुलांना स्कूल बॅग दिलेल्या होत्या 18,000 रुपये किमतीच्या. तर त्या दोघांपैकी जर कुणी असेल तर आपण उपस्थित यावं, किंवा दोघंही असतील तरी यावं, वडील असतील तरी या. कुणी घरातला प्रतिनिधी आम्हाला चालेल. भाऊ निमसे साहेब सहज दशुमामांनी त्यांना कॉल केला आणि आमचं कंपाऊंडचं अर्धवट काम राहिलेलं होतं, तर विटाची गरज होती. त्यांनी कॉल केला, विटा पाठवून द्या सांगितलं दशुमामांनी, आणि त्यांनीसुद्धा संपत मामांनी सहज विटा पाठवून दिल्या. 8,400 रुपये किमतीचा त्यांनी अगदी सहज आपल्याला योगदान दिलेलं होतं. त्याबद्दल त्यांचे आभार. शाळेच्या वतीनं धन्यवाद. या नाही, त्यांचा इथं काही संबंध देखील नाही. आम्ही स्टाफ मेंबर होतो पाथर्डीमध्ये, आणि त्यांना ज्यावेळेस समजलं की आपल्या शाळेचं एवढं भव्यदिव्य काम झाले, त्यावेळेस त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी शाळेच्या मुक्त खर्चासाठी, तुम्हाला जिथं खर्च करायचं आहे तिथं करा, यासाठी 8,000 रुपये देणगी दिली होती. आम्ही 4 वर्ष सोबत होतो.
म्हणून ते म्हणले की 8,000 रुपये तुम्हाला 4 वर्षांचे, असे 8,000 रुपये त्यांनी मला दिले होते. 8 आकडा मध्यम वाटला म्हणून मला त्याचा उल्लेख करावा लागला. आम्ही 4 वर्ष सोबत होतो, आठवण म्हणून 8,000 रुपये दिले. त्यानंतर पुढील व्यक्ती आहेत आपल्याच वस्तीवरचे श्री चांगदेव राघू गवळी. त्यांनी कृपया पुढे यावं. त्यांनी आपल्याला एक बुक केस दिलेली आहे. शाळेसाठी कपाटाची गरज होती. चौरे सरांनी सहज त्यांना फोन केला आणि शाळेची गरज बोलून दाखवली. अगदी मुलाच्या आलेल्या आहेत का? त्यांचे घरचे असतील तरी चालेल, असतीलच ना, आपले आहेच आहेत ना त्यांचे. हां, गवळी फॅमिलीमधील कोणी आलं तरी चालेल. सर चौरे सर कोण आलेलं असेल सांग. चौरे सरांनी त्यांच्या घरी सहज फोन करून विचारून घेतलं होतं आणि अगदी सहजच त्यांनी आपल्याला बुक केस दिली. किंमत त्याची 6,000 रुपये होती. त्यांचं या ठिकाणी आम्ही आभार मानू इच्छितो. प्रसाद भैया आहे का इथं? प्रसाद भैया, प्रसाद नाही आहे? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आमच्या भावना त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचल्या असतील. यानंतर सुरेश ज्ञानदेव वारुळे व श्री भगवान शिवनाथ वारुळे या दोघांनी मिळून कंपाऊंडसाठी कच शाळेला पाठवली होती. सुरेश शेठ यांनी कच मोफत दिली होती आणि भगवान वारुळे यांनी वाहतूक मोफत दिलेली होती. दोघांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. भगवान शेठ होते, या या या. यांचं कायम योगदान शाळेसाठी असतं. प्रत्येक वेळा अगदी छोटे मोठे कसलेही कार्यक्रम असले तरी ते हजर असतात. दोघांपैकी एक आवर्जून शाळेत येतात, एक आदर्श पालक म्हणून देखील ते आहेत. त्यांची दोन्ही मुलं आपल्याकडे शिकली. एक मुलगा आता पुढे गेला असून दुसरी मुलगी आपल्याकडे आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचं योगदान असतं. हे महत्त्वाचं. प्रत्येक गोष्टीला छोटा असो मोठा असो योगदान मात्र त्यांचं कायम असतं. यानंतर श्री अरुण आसाराम वारुळे व श्री बबन गोविंद चौरे माजी सरपंच. या आउट केलं किती आणि कच लागली किती असं जर प्रश्न पडला असेल तर ती कच आमच्याच काही कारणामुळं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळं समजा आमची कच वाहून जाईपर्यंत आम्हाला सुधारलं नाही, काम झालं नाही आणि पर्यायानं आम्हाला दुसऱ्यांदा कच मागून घ्यावी लागली आणि दुसऱ्यांदा सुद्धा सरपंचांनी ती सहज आम्हाला पोहोच केली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्यानंतर श्री चांगदेव बाळासाहेब कराळे. चांगूमामा आलेले. चांगूमामाच्या वतीनं नसतील तर मामी असतील तरी चालतील. चांगूमामा नाही, मामी या चला लवकर. त्यांनी 10 सिमेंटच्या गोण्या दिल्या होत्या कामाला सहज बोलता बोलता. पैशाची तर अडचण कायमच असते, कामं भरपूर पडलेली असतात, पेंडिंग असतात. सहज बोलता बोलता चांगूमामांनी 10 सिमेंटच्या गोण्या दिलेल्या होत्या. मामी आले असतील तर, मामी आलेलेच आहेत, कृपया पुढे यावं. ठीक आहे, मामी येत नाहीत का? आहेत ना मामी, या ना. का अहो देणगी दिली तुम्ही, असं काय यायला पाहिजे. मॅडम सत्कार करणार आहेत, या 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 या. त्यांचं आपल्याकडे कुणी नसून सुद्धा त्यांचं शाळेवर चांगलं लक्ष असतं आणि ते सहज आपल्याला मदत करत असतात. आजचे गुलाबाचे फुलं सुद्धा त्यांचेच आलेले आहेत. यावरून आपण समजून घेऊ शकतो की त्यांचं शाळेमध्ये कंटिन्यू योगदान असतं आणि तेच स्वीकारायला तयार नाहीत. वाईट वाटतंय आम्हाला, तुम्ही यायला पाहिजे होतं. ओ या गवळी मॅडम या, त्याच्या पुढंच नाही जाणार आहे नाव नाही का. चांगूमामा कराळे यांच्या सोपत्नी त्यांनी कृपया मंचावरती यावं आणि आपला स्वीकार स्वीकारावा, कारण की हा स्वीकार बच्चे कंपनींचा आहे. काय मामी चला लवकर. आणि यानंतर प्रसाद भैयाच्या मंडळी देखील या ठिकाणी आहेत, है ना सर? चौरे सर, प्रसाद भैयाच्या मंडळी आहेत, त्यांनाही मी आमंत्रित करतो. त्यांनी देखील बुक केससाठीचा आपला सन्मान स्वीकारावा. धन्यवाद मामी. यानंतर श्री ऋषिकेश नामदेव ढवळे सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. ढवळे सरांनी ऑगस्ट 22 ते एप्रिल 23 पर्यंत म्हणजे या वर्षीचे पूर्ण पेपर, कृपया वर यावं सर, या वर्षीचे पूर्ण पेपर त्यांनी आपल्या शाळेसाठीचा फ्री दिलेला आहे. ते त्यांनी देखील या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद.
यानंतर ऋषिकेश ढवळे सर, नेहमी आपल्या शाळेला मार्गदर्शन होतं सरांचं, प्राध्यापक आहेत आणि अतिशय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा सहभाग दर्शवतात, त्याबद्दल सरांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर थोडासा रिव्हर्स गिअर टाकून श्री सुरेश ज्ञानदेव वारुळे शेठ व श्री भगवान शिवनाथ वारुळे शेठ पुन्हा एकदा दोघांनी सोबत यावं. सुरेश शेठ यांना विनंती आहे की त्यांनी कृपया यावं. त्यांनी आपल्या शाळेसाठी कच दिली होती, कदाचित त्यांच्या लक्षातही नसेल, पण मला सकाळी आठवण करून द्यावी लागली. ते नेहमीच मदत करतात सर्व शाळेंना, फक्त आमच्याच नाही तर सर्व शाळेंना त्यांची मदत असते. त्याबद्दल सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. सरपंच त्यांचा सन्मान करत आहेत. धन्यवाद. यानंतर एकनाथ सखाराम कराळे मामा जर या ठिकाणी असतील. एकनाथ मामा या ठिकाणी उपस्थित नाहीत, त्यांच्या वतीनं दशू मामांनी सत्कार स्वीकारावा. त्यांनी देखील मुलीच्या वाढदिवसानिमित्त शाळेला खाऊ, कुंड्या इत्यादी साहित्य दिलेलं होतं. एकनाथ मामा यांच्या वतीनं दशू मामा कराळे. दशू मामाचं तर सर्वांनाच माहिती आहे, अख्खी शाळाच त्यांच्या ताब्यात असते. प्रत्येक गोष्ट शाळेतली त्यांना माहीत नाही असं होत नाही, प्रत्येक गोष्ट त्यांना माहीत असते, त्यामुळं आम्हाला त्यांची फार मदत होते. धन्यवाद मामा. यानंतर भगवान अर्जुन वारुळे गॅसवाले, श्री भगवान अर्जुन वारुळे यांनी समोर यायचे. आत्ताच एक 8-10 दिवसापूर्वी शाळेचा गॅस खराब झालेला होता. एकदा दुरुस्त करून आणलेला त्यांना माहीत झाला आणि दुसऱ्या वेळेस म्हटले दुरुस्त कशाला करत बसता, परत फेकून द्या त्याला, दुसरा पाठवून देतो. आणि दुसऱ्याच दिवशी गॅसची एक छान 2 गॅसची भट्टी असलेली त्यांनी दिली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. न मागता देणारे सुद्धा आमच्याकडे दाते आहेत, म्हणून तर हा कार्यक्रम एवढा मोठा होत आहे. म्हणून माझी त्यांना विनंती आहे की भगवान अर्जुन वारुळे यांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. श्री भगवान वारुळे नाही आहेत, त्यांचे बंधू आहेत श्याम वारुळे, त्यांनी कृपया सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसं श्यामशेठ यांचं सुद्धा शाळेकडे लक्ष असतं, परंतु यंदा त्यांनी जरा आमच्यावर कृपादृष्टी कमी केलेली दिसली. यंदा त्यांचं कुठंच नाव आलं नाही. चला, पण ते स्टेजवर आले, पुढच्या वर्षी ते नक्की काळजी घेतील. धन्यवाद. यानंतर पुढील आपले सत्कार मूर्ती आहेत भाऊसाहेब गुलाब गायकवाड. शाळेत त्यांचे आपले विद्यार्थी आहेत आणि ते आपल्याला सतत मदत करत असतात. वेगवेगळ्या कामांसाठी त्यांची मदत होते. दिंडीसाठी त्यांनी ट्रॅक्टर आपल्याला या ठिकाणी दिलेला होता. जात धर्म पंथ याचं कसलंही न मानता ते आपल्याला मदत करतात शाळेला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर वसंत संपत गवळी गॅसवाले यांनी देखील आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी विविध वस्तू दिलेल्या होत्या. त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. कृपया त्यांचा सन्मान स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शाळेसाठी सतत झगडत असतात, मेहनत घेत असतात आणि वेगवेगळी मदत जर शाळेला लागली म्हणजे जी शारीरिक असेल, आर्थिक असेल, ते करत असतात. त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यानंतर श्री विकास बाळू गायकवाड यांची देखील त्यांच्या गाडीच्या कारणाने वेगवेगळी आपल्याला मदत होत असते. विकास शेठ असतील तर त्यांनी यावं, आपला सन्मानाचा स्वीकार करावा. विकास बाळू गायकवाड यांचे आपल्याकडे विद्यार्थी असून ते आपल्याला विविध कारणासाठी मदत करतात. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसंच या ठिकाणी आपल्या यादीमध्ये नसलेले परंतु या ठिकाणी आदेश भगत सेठ आलेले आहेत, त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करूया. कारण आदेश भगत आणि विक्रम भगत यांनी आपल्याला असं जाहीर केलेलं आहे शाळेला की जर यदा कदाचित एखाद्या विद्यार्थ्याचे पालक दुर्दैवानं निर्वर्तले गेले तर ते पूर्ण वर्षभराचा खर्च उचलणार आहेत आणि तशी एक दुर्दैवी घटना आपल्या वस्तीवर काही दिवसांपूर्वी घडलेली आहे. म्हणून जूनपासून त्याचा खर्च हे दोन्ही बंधू उचलणार आहेत. त्यासाठी देखील त्यांचा ॲडव्हान्समध्ये सन्मान साहेब, ॲडव्हान्समध्ये जूनमध्ये तुम्हाला काम आम्ही देणारच आहोत. धन्यवाद.
आपल्या शाळेची नेहमीची प्रथाच आहे. मला कार्यक्रम फुकटात करायला आवडतो आणि राहिलेला बोनस मला हवा असतो. म्हणजे जे आता तुम्ही पैसे दिले ना ते कार्यक्रमासाठी दिलेलेच नाही, ते शाळेलाच होणार आहेत. मी पहिलाच खर्च काढून घेतलाय सगळ्या पालकांकडून. म्हणजे आमचं काम इथं जे झालेलं आहे तुम्ही जेवढं पाहताय ते ऑलरेडी सगळे पैसे आम्ही पेड केलेले आहेत. त्यांचा आम्हाला या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तर त्यापैकी आहेत श्री ॲडव्होकेट काकडे भाऊसाहेब व परिवार. त्यांच्यापैकी जर या ठिकाणी कोणी आलेलं असेल त्यांनी आपल्याला ही जागा मोफत दिलेली आहे. आपण ज्या जागेवर बसलेलो आहोत, भाऊसाहेब जर असतील आलेले तर कृपया यावं. ठीक आहे, ते आल्यानंतर आपण त्यांचा सन्मान करूया. त्यानंतर आजचं जे जेवण दिलेलं आहे त्या आहेत सौ पूजा रामेश्वर निमसे आणि सौ विद्या रविराज निमसे. या दोघींनी जेवण शाळेला दिलेलं आहे. कसं होतं, सगळ्या जणांना माहिती आहे की सर काहीतरी आपल्या गळ्यात मारणार म्हणून काही पालक येत नाहीत. तसंच कदाचित झाला असावं. रामेश्वर भाऊ लेट आले होते आणि रविराज भाऊ आलेच नाही. मग ते दोघी भगिनी ज्यावेळेस आल्या शाळेत त्यावेळेस ह्या दोघींनीच डायरेक्ट जेवणाचा खर्च उचलला आणि दोघींनीच जेवणाचा खर्च केला. म्हणून आम्ही ह्या दोघांचे नावं घेतलेच नाही आणि फक्त भगिनींचे नावं घेतले. तर त्यांनी येऊन त्यांचा सन्मान स्वीकारावा. कृपया त्यांना विनंती आहे दोघींनी सोबत यावं. सौ पूजा रामेश्वर निमसे व विद्या रविराज निमसे. दुसरा खर्च हे जेवणाचा खर्च 25,000 रुपये होता. यानंतर म्हणजे आहेच आहे तेवढा, आम्ही खात्री करून घेतली, क्रॉस चेकिंग सुद्धा केलंय. असं काही नाही की दिला 25,000 देऊन टाकला, असं काही नाही. क्रॉस चेकिंग करून बघितली आहे दशुमामांनी. त्याच्यानंतर दुसरे आहेत संभाजी सुदाम कराळे, ऋषिकेश नामदेव ढवळे व श्री भाऊसाहेब गुलाब गायकवाड. या तिघा जणांनी मंडप, खुर्ची, मॅट या सगळ्याचा खर्च त्यांनी केलेला आहे. आपण जे बसलेलो आहोत या तिघांनीच खर्च उचलला आहे. तर त्यांना मी अशी विनंती करतो की तिघांनी सोबत यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. हा जरा थोडंसं वेग घेतला कामाला तर बरं होईल. कार्यक्रम निम्माच झालेला आहे, निम्म्यावर हे घेतलेला आहे आणि आपल्याला जेवण करून जायचं असल्यामुळं घाई कुणालाच नाही आहे. मला तर अजिबात नाही, पण जर तुम्हाला असेल तर पटपट आवरा. संभाजी सुदाम कराळे, ऋषिकेश नामदेव ढवळे व श्री भाऊसाहेब गुलाब गायकवाड या तिघा जणांनी मिळून मंडप, खुर्ची, मॅट याचा 10,000 रुपयाचा खर्च केलेला आहे. 16,000 रुपये मंडपवाल्यांनी सांगितले होते, परंतु दशुमामांनी त्यांच्याकडून 6,000 रुपये देणगी म्हणून ठेवून घेतले आणि 10 मध्येच कार्यक्रम बसून दिलेला आहे. धन्यवाद. यानंतर श्री अरुण बबनराव चौरे सर व श्री संजय अंबादास निमसे या दोघांनी मिळून ही लाइटिंग दिलेली आहे. लाइटिंगचा पहिला खर्च अंदाजे 6,000 होता, परंतु 3,500 मध्येच लाइटिंग बसवलेली आहे. त्यामुळे त्या दोघांनी सन्मान स्वीकारावा. शाळेचं काम आहे म्हणून आपल्याला कमी किमतीत काही गोष्टी मिळतात, सहज लोक देतात, आपला कार्यक्रम पाहून देतात, तुमची शाळेविषयी असलेली भावना पाहून देतात. म्हणून त्यांचा देखील आपण या ठिकाणी दोघांचा एकत्रितरित्या सन्मान करत आहोत. श्री चौरे सर व संजय निमसे यांचं योगदान आहे 3,500 रुपये लाइटिंग. यानंतर आहेत श्रीमती सुरेखा अजित सरोदे, व्हिडिओ शूटिंग ज्याची किंमत आहे 5,000 रुपये. परंतु त्याबाबत मी तुम्हाला आत्ताच निवेदन करणार नाही, तर थोड्या वेळानं सांगेल. तर त्यांनी त्यांचा सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. गेल्या वेळेची देखील शूटिंग त्यांनी मोफत दिलेली होती आणि आजची देखील मोफत दिलेली आहे. सुरेखाताई आल्यात का? आलेल्या होत्या. या पटकन या मॅडम. हां, यानंतर श्री दशरथ सखाराम कराळे, साऊंड सिस्टीम त्यांनी दिलेली आहे, तर त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्यांनी आपल्याला ही सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली आहे. थोड्या वेळानं आम्ही सांगणारच आहे साऊंड सिस्टीमचं महत्त्व, परंतु सध्या आपण त्यांचा सन्मान करूया. 4,000 रुपये साऊंडचे आहेत आणि ते माझ्यासमोरच त्यांचा व्यवहार झालेला आहे. नंतर पुढील आहेत सौ मयुरी वसंत गवळी यांनी समोर यायचे. मी मगाशी सांगितलं होतं
की पुरुष मंडळी नाही आले, स्त्रियांनी मग काम उचललं. त्यापैकीच याही होत्या. यांनी आपल्याला 100 नारळ दिलेले आहेत आणि ते नारळसुद्धा त्यांचंच आहे. म्हणजे आम्ही फक्त देवाचंच घेतोय आणि देवालाच वाहतोय, इतकंच काम चालू आहे. त्यानंतर पुढचा आहे सौ मनीषा विकास गायकवाड. सौ मनीषा विकास गायकवाड ह्या त्या दिवशी होत्या. त्यांनी हे जे बॅनर आहेत त्या बॅनरचा खर्च त्यांनी उचललेला आहे. बॅनरसुद्धा शाळेचा नाही. कृपया त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारावा. सौ मनीषा विकास गायकवाड. बॅनरचा खर्च आहे अंदाजे 2,500 रुपये. त्याला अजून फ्रेम बसवणं बाकी आहे म्हणून खर्च वाढलेला आहे तो 2,500 रुपये. त्यानंतर सौ नीता मनोज खोमणे. खोमणे फॅमिलीतील नीता मनोज खोमणे सर्वांना माहीत आहे. या वाटाणे सर आलेले आहेत. कृपया अनिल वाटाणे सरांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मी मागाशी सांगितलं होतं साहेब आलेले नाहीत म्हणून, परंतु आता आलेले आहेत. नीता मनोज खोमणे यांनी स्वयंस्फूर्तीनं ज्या आत्ता आपण तुम्हाला शाल दिल्या त्या शाल यांनी दिलेल्या आहेत. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. धन्यवाद. नंतर बलून डेकोरेशन जे या ठिकाणी झालेलं आहे ते सौ तेजस्वी शरद निमसे यांनी बलून डेकोरेशन केलंय 2,000 रुपये किमतीचं. तर त्यांचे देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. सगळा कार्यक्रम होऊन गेल्यानंतर आता आम्ही काय करू, आम्हाला काही काम राहिलंच नाही असं त्यांना वाटलं होतं. परंतु माझ्याकडे तसं नसतं. माझ्याकडे प्रत्येकासाठी काम असतं. तुम्ही जरी आत्ता 100 लोक माझ्याकडे आले आणि म्हटले की सर आम्हाला काहीतरी काम सांगा, तर माझ्याजवळ 100ची यादी 100% तुम्हाला भेटेल. म्हणजे तुमची फक्त तयारी असली पाहिजे की आपल्याला शाळेसाठी करायचंय. त्यातीलच ह्या एक होत्या. त्यांना मग नंतर आपण बलून डेकोरेशन दिलं. यानंतर आहेत सौ आरती भगवान वारुळे. गुरुकृपा बॅटरी शाळेसाठी नवीन समई त्यांनी दिली. पहिल्यांदा ते भाडं देणार होत्या, परंतु आम्ही डायरेक्ट समईच विकत घेतली आणि सगळेच पैसे त्यांच्याकडून घेतले. असं झालं आणि त्यांनी देऊन पण टाकले. त्यांच्या ठरलेल्या रकमेपेक्षा थोडेसे पैसे जास्त झाले आणि त्यांनी ते आनंदाने दुपारीच देऊन टाकलेले आहेत. नंतर पुढील सन्माननीय व्यक्ती आहेत सौ आरती भगवान वारुळे गॅसवाले. पुन्हा एकदा सौ आरती भगवान वारुळे. त्यांनी देखील जेवणासाठीचं पाणी स्वीकारलेलं होतं. थोडासा बदल झालेला आहे, परंतु उरलेले पैसे ते देऊन टाकणार आहेत. सांगतो कसा बदल झाला. पहिल्यांदा ठरलं होतं जारचं पाणी घ्यायचं म्हणून त्यांनी ते स्वीकारलेलं होतं, परंतु नंतर आज दुपारी थोडासा बदल झाला आणि जारऐवजी म्हटले जार का पिता, त्यापेक्षा बिस्लरी प्या. मग बिस्लरी आलेली आहे. मग जार कॅन्सल झाले. ते पैसे माझ्या खिशात येणार आहेत. त्याच्यामुळे त्यांचा देखील आपण सन्मान करूया. सो आरती भगवान वारुळे पाणी जारसाठी, पण पाणी जार कॅन्सल आहे, पैसे आपल्याजवळ. सो यानंतरची पुढची व्यक्ती आहे सौ मीना भाऊसाहेब गवळी. यांनी ही जी लाईट चालू आहे त्या जनरेटरचं भाडं घेतलेलं नाही, शिवाय डिझेलसुद्धा त्यांचंच आहे. म्हणजे आपण फुकटेच आहोत. त्यांनी याही ठिकाणी आपल्याला पोहोच जनरेटर दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. कृपया त्यांनी त्यांच्या सत्काराचा स्वीकार करावा. सौ मीना भाऊसाहेब गवळी. आता आमच्या शिक्षक बांधवां जे आहेत त्यांना नक्की समजलं असेल मोठा कार्यक्रम आमच्या शाळेत कसा होतो, कारण आम्ही काहीच खर्च करत नाही म्हणून मोठा कार्यक्रम होतो. सगळा कार्यक्रम शिक्षकच राबवतात असं नाही, पालकसुद्धा राबवू शकतात. धन्यवाद. यानंतर आहेत सौ कल्पना मनोहर गवळी. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं एकदम या ठिकाणची सुरुवात केलेली आहे. आपण एकदम छान इथं बसलो आहोत कारण त्यांनी रोटा मारून दिलेला आहे. या जागेवर रोटा मारणं काम सुद्धा फ्री झालेलं आहे आणि त्यासाठी आपण त्यांचा सन्मान करूया. सौ कल्पना मनोहर गवळी. सौ कल्पना मनोहर गवळी. चला लोक. या ठिकाणचा रोटा मारायचं त्यांनी, म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की महिला वर्गानेच यावेळी जास्त कामं उचलले, कारण सर काम टाकतात म्हणून पुरुष मागं फिरले होते आणि महिला आल्या होत्या, परंतु महिला मागं फिरल्या नाही आणि आपले कामं सगळे होऊन गेले. अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपण सादर करू शकलो, ते या सर्वच महिला भगिनींमुळं. धन्यवाद. यानंतरची शेवटची व्यक्ती आहे जी तुम्हाला सांगितलं होतं जारचं पाणी का पिता, बिस्लरी प्या असे म्हणणारे नंदकुमार रामदास वारुळे शेठ यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कृपया सन्मान स्वीकारावा.
दुपारी त्यांचा आज फोन आला, ज्यावेळेस आमचं सगळं नियोजन संपलेलं होतं त्यावेळेस ते म्हटले चला आमच्याकडूनही काहीतरी मदत घ्या. अशी मदत त्यांची मिळाली. पाठीमागे एक मदत करायची त्यांना संधी होती पण त्यांनी ती दवडली होती, म्हणून कदाचित दशमामांनी त्यांना ह्यावेळेस संधी दिलेली असावी असं मला वाटतं. मागची संधी त्यांची दवडलेली, त्यांनी ती या ठिकाणी चूक दुरुस्त केलेली आहे. दशमामांच्या मदतीनं धन्यवाद. हे आजचे आपले सन्मान व्यक्ती होते. मगाशी आपण नाव घेतलेलं होतं त्या आणखी एक यामध्ये सत्कार राहिलेला आहे. मंडपमध्ये आपण पहिल्यांदा 5 व्यक्ती केलेले होते. त्या 5 पैकी 2 व्यक्ती आम्ही गाळल्या, कारण म्हटलं यांना फारच थोडे पैसे होतील, 2-2 हजार रुपये येतील, यांना थोडेसे जास्त आले पाहिजे, म्हणून आम्ही 2 व्यक्ती गाळून टाकल्या. 15,000 झाले असते तर त्यांना ते 2 व्यक्ती दिले असते. मग ते 2 व्यक्तींचं नाव गाळल्यानंतर ज्यावेळेस कमिटीत तसं आम्ही व्हॉट्सॲपला मेसेज केला त्यावेळेस असं समजलं की ते 2 नावं आमचे का गाळले, आम्हाला द्या मग दुसरं काम, असं म्हणून त्या 15च मिनिटात दोघीजणी पुन्हा आल्या शाळेत. 15 मिनिटात आम्हाला काम द्या. आणि मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे काम रेडी असतं. मग आम्ही त्यांना काम लगेच देऊन टाकलं, चहा वाटपाचं. तुम्ही आत्ता जो चहा घेतला आहे तो आहे स्वाती विक्रम शिंदे आणि अश्विनी गणेश शिंदे या दोन्ही भगिनींनी ते चहा वाटपाचं काम घेतलेलं होतं. आणि आपल्याला सगळ्यांना अशा कार्यक्रमात सुद्धा किती हो द्या म्हटल्या, चहा 1000 झाला तरी देऊ. त्यांना म्हटलं लोक वाढतील सांगता येत नाही, ते म्हटले 1000 हो द्या. मग मी निवांतच झालो, म्हटलं आपला टार्गेट 700 होता, 1000 मिळते, चला घेऊ चहा. आणि त्यांनी आपल्याला चहा या ठिकाणी पुरवलेला आहे. तरी त्या दोघी भगिनींनी या ठिकाणी येऊन सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. स्वाती शिंदे आणि अश्विनी गणेश शिंदे, स्वाती विक्रम शिंदे, अश्विनी गणेश शिंदे, कृपया यावं. त्यांचं विशेष कौतुक. 15च मिनिटात त्या आल्या होत्या. खरं येते व्हॉट्सॲपला मेसेज पडल्याबरोबर तुमचं नाव कॅन्सल केलं असं समजल्याबरोबर आम्हाला काम द्या म्हणायला आल्या होत्या त्या, म्हणून त्या दोघींचाही या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. विशेष कौतुक त्यांचं. यानंतर आपला एक सत्कार मगाशी आपण अनाऊन्स केला, परंतु ते त्यावेळेस सन्माननीय व्यक्ती या ठिकाणी नव्हते. माझे बालपणीचे मित्र आहेत की ज्यांना मी यापूर्वी अगदी सहज सांगितलं होतं की तुला काहीतरी माझ्या शाळेसाठी करावं लागेल, आणि त्यानं ते सहजच केलं. असं आहे, आमचे स्टारटेक पुणे या कंपनीमधील सिनियर मॅनेजर आहेत श्री अनिल विक्रम वाटाणी साहेब, ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी यावं. त्यांनी 3 कॉम्प्युटर फक्त बोलता बोलता दिले. आपल्या शाळेसाठी 3 कॉम्प्युटर त्यांच्या कंपनीतून त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. आणि असं काही नाही, त्यांचा आपण सन्मान फक्त 3 कॉम्प्युटरसाठी करतोय अशातला भाग नाही. त्यांना मी असं सांगून ठेवलेलं आहे की माझ्या शाळेत 60 मुलं आहेत, एका वर्गात कमीत कमी 20 मुलं थोड्या दिवसामध्ये होणार आहेत. तर एका वेळेस सगळ्या 20च्या 20 मुलांना कॉम्प्युटरवर बसता आलं पाहिजे. मी सतत त्यांना फोटो टाकतोय की हे बघा 3 माऊस आणि 16 पोरं बसलेत एका 3 माऊसच्या मागं, काय खरं आहे याच्यात. तर त्यांना माझी अशी विनंती आहे की राहिलेले सुद्धा कॉम्प्युटर त्यांनी लवकरात लवकर कंपनीच्या माध्यमातून आपल्याला द्यावे आणि आपल्या शाळेची गरज पूर्ण करावी. धन्यवाद. हे आहेत अनिल विक्रम वाटाणे सर, आमचे बालपणीचे मित्र आहेत. तेवढी चेष्टा करण्याचा तर नक्की माझा अधिकार आहे. कृपया जोरात त्यांच्यासाठी टाळ्या. एका शब्दावर 3 कॉम्प्युटर आपल्याला आलेले आहेत. धन्यवाद. लवकरच परत या, म्हणजे पुढच्या वर्षी ज्यावेळेस कार्यक्रम होईल त्यावेळेस पुन्हा एकदा आपण त्यांचा सत्कार ठेवू, तुमच्याच पैशातून ठेवू, काय अडचण नाही. आणि दुसरी अशी गोष्ट आहे, सत्कार समारंभ हे तुमच्या प्रेरणेसाठी आहेत. माझ्याकडे कामे भरपूर आहेत. तुम्ही मला भेटत चला, मला सांगत चला, मला काम करायचं आहे शाळेत, मी तयार आहे. काम भरपूर आहे. तुम्ही मला फक्त सांगत चला, आपण करत राहू शाळेसाठी, तुम्ही आणि मी. जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत, नंतर चाललो दुसऱ्या गावाला. तर या ठिकाणी तंटामुक्ती अभियानाचे श्री विक्रमशेठ भगत देखील आलेले आहेत. त्यांनी आता बराच कार्यक्रम ऐकलेला आहे. पुढच्या वर्षी ते जोमानं, आता यंदा तंटामुक्ती म्हणून आपण त्यांचा सत्कार करतोय, पुढच्या वर्षी ते काहीतरी नक्कीच होईल ना, होईल का और शेठ, होईल का? सगळ्यात पहिलं सर मी तुमचे आभार मानतो. लय गोड बोलतो तुम्ही. सरांनी गोड बोलून सगळ्या मळ्याला काम लावलं आणि फुकाट कामं करून घेतलं. हे असे सर पाहिजेत.
परंतु मी तुम्हाला एक सांगतो, या अशा गोळ्या मेळाने खेळ्या मेळाने जो कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये खरंच खूप आनंद असतो. आणि तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट अशी करतो की शिक्षक लोक हे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात. त्या ठिकाणी शिक्षक लोक विद्यार्थ्यांना जरी चिडले तर आईबापांना एक विनंती आहे, तुम्ही शिक्षकांना परत मागं बोलत नका जाऊ, कारण शिक्षा दिल्याशिवाय विद्यार्थी घडत नाही. आणि हेच लाज हे छोटे छोटे मुलं पुढं IPS अधिकारी वगैरे होतात. आणि पालकांना अजून एक विनंती आहे की छोट्या छोट्या मुलांना लाडा मोबाईल वगैरे देत जाऊ नका. शाळेतून आवर त्यांचा अभ्यास घेत जा. आणि या शिक्षकांना, हो सर, तुम्हाला परत एकदा मानाचा मुजरा करतो. मस्त गोड बोलून सगळे काम करून घेतले, व्यवस्थित कार्यक्रम पाळला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद साहेब, आमचं ते कामच आहे. आपण सगळेजण मदत करता म्हणून हे सगळं होते. आमच्याच्याने काय, आम्ही फक्त बोलाचंच भात, बोलाचीच कडी. हा, पण माझे पैसे गेलेले आहेत देशमुखांना, चौरे सरांना माहिती आहेत किती गेलेले आहेत, असं काय नाही. परंतु ते मला मिळतात, त्यांना माहीत असतात ते किती गेलेत, किती खर्च झाले ते एक्स्ट्रा. आणि यांच्या व्यतिरिक्त फक्त वडिलांना माहीत असतात, इतरांना मी सांगत नाही, नाही तर भांडणं होतील घरात म्हणून. मग त्यामुळं या 3 लोकांना पैसे माझे गेलेले माहीत आहेत आणि ते सहज आज निघून जातील असं मला वाटतं. आणि जर नाही निघून गेले तर एक अनाऊन्समेंट या ठिकाणी आम्हाला करायची असे. इथं आपण 2 बॅनर लावलेले आहेत. हे बॅनर फक्त 1 वर्षासाठी आहेत. त्या बॅनरला ज्यांना वाटतं की माझं नाव यावं कायमस्वरूपी शाळेत, त्यांच्यासाठी आमची अशी एक घोषणा आहे. करायची ना आत्ता घोषणा? अशी घोषणा आहे आमची, आम्ही ती ठरवली आहे सगळ्यांनी मिळून बैठकीत. घोषणा अशी आहे, जो शाळेला 5,000 रुपये देईल त्याचं शाळेवर कायमस्वरूपी बॅनरवर नाही, पेंटमध्ये आपण काय असतं आपल्या हे फर्निचरचं साहित्य असतं ना, फर्निचर बोर्ड, तो बोर्ड लावून त्याच्यावर सुंदर असं 5,000 नाव टाकून भेटेल. 5,000 रुपये जर दिले तर, आणि 5,000पेक्षा जर कमी पैसे असतील तर नियमाप्रमाणे या फ्लेक्सवर आपलं 1 वर्षासाठी शाळेत नाव लावलं जाईल, 1 वर्षासाठी. मग या आजच्या तारखेपासून पुढचं सुरू झालं. आजचे जे देतील ते या वर्षातच घेऊ आणि यानंतर जे देतील ते मग आपण 1 एप्रिल नंतर पुढच्या वर्षासाठी घेऊ. सगळ्या नावानं आहे, प्रत्येकाचं नाव यावं आपल्या शाळेत, आहे का नाही? आपलं नाव असलं पाहिजे शाळेत, म्हणून 5,000 रुपये कमीत कमी देत चला, 5, त्यापेक्षा जास्त दिले तर आनंदच आहे. धन्यवाद. यानंतर सर्व आपल्या ढवळेवस्तीवरच्या ग्रामस्थ तसंच पोखर्डी ग्रामपंचायतच्या वतीने बुले सर आणि कराळे मॅडम या दोन्ही गुरुवारांचं आपल्या सर्वांच्या वतीने यांचा छोटासा सत्कार होत आहे. आणि आमच्या ढवळेवस्तीच्या बालमित्रांकडूनही आज तुमचा सत्कार होतोय. ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं अशा बालमित्रांचाही तुम्हाला सत्कार स्वीकारावा लागणार आहे. ढवळेवस्तीवरती गुले सर आणि कराळे मॅडम गुले सरांच्या अगोदरपासून या ठिकाणी आपल्या प्रत्येकाच्या घरातल्या मुलांना घडवायचं काम करत आहेत. आणि गुले सर गेल्या 5 वर्षापासून आपल्या ढवळेवस्तीवरती लहान मुलांना, आपल्या 4थीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना घडवायचं काम ते करत आहेत. आज आपण रोज ढवळेवस्तीवरून जाताना आपले मुलं आपल्याला शाळेत आल्यानंतर तिथं साफसफाई करताना दिसतात. एक चांगल्या प्रकारचं वळण आपल्या वस्तीवरती, शाळेवरती सरांच्या माध्यमातून चालू आहे. सर आल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतमध्ये असताना सरांनी पहिली मागणी केली की आम्हाला आमची शाळा चांगली व सुंदर व स्वच्छता अशी पाहिजे. याच्याकरता आपल्याला तातडीने इमारत घ्यावा लागेल किंवा तुमच्याकडे आम्ही मागणी करतो, आग्रह करतो. सरांनी आपल्याला इमारतीची मागणी केली. सरांना सांगतो मी की त्यावेळेस आपल्या जिल्हा परिषद निधी देत असतो. जिल्हा परिषदकडं प्रशासन बसल्यामुळं कुठल्याही प्रकारचा आपल्याला निधी उपलब्ध होत नव्हता. त्याच्यामुळं आमचे मित्र युनिक लिंगर कंपनीचे HR त्यांच्याकडे गेलो, आम्ही मागणी केली. त्यांनी 4 महिन्यामध्ये आपल्या ढवळेवस्ती शाळेसाठी 19 लाख रुपये एवढी मोठी रक्कम उपलब्ध करून दिली. मी आज या कार्यक्रमाला युनिक लिंगर कंपनीचे स्टाफ उपलब्ध नाही राहिला, त्याला टेक्निकली काही अडचणी असल्यामुळं, तरी मी या युनिक लिंगर कंपनीचे आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो. आणि तसंच आता आपल्याला 2च खोल्या उपलब्ध झाल्या होत्या,
1 महिन्यापासून सरांनी मागणी केली होती की आपल्याला अजून एका खोलीची गरज आहे. आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून पाठपुरावा करून 12 लाख रुपये एवढी किमतीची एक खोली आपल्याला मंजूर झालेली आहे. ती शिर्डी संस्थांनी 30 कोटी रुपये आपल्या जिल्हा परिषद या संस्थेला दिलेले आहेत आणि त्याच्यातून आपण 12 लाख रुपये एवढ्या किमतीची खोली उपलब्ध करून घेतलेली आहे. कारण की आपल्या ढवळे वस्तीला एक आता असं वारसाच म्हणावं लागेल की लोकसहभागाचा. आपल्या लोकसहभागामध्ये शिर्डी संस्थान तेही सामील झालं आहे. शिर्डी संस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाला 30 कोटी रुपये दिले आणि त्याच्यामधून आपण 12 लाख रुपये एवढ्या किमतीची खोली मंजूर करून आणलेली आहे. एक 15-20 दिवसामध्ये त्या खोलीचंही काम चालू होईल, मी अशी ग्वाही देतो आणि थांबतो. एक मिनिट फक्त घेतो मी. आमचं आत्ता तिकडे बसल्यानंतर असं ठरलं आहे की घुले सर आणि कराळे मॅडम यांच्याकडून आम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे. हे कसं काय असतंय नाही का, हे कलेक्शन वेळ नाही कसं, तुम्हाला सुट्टीच्या दिवशी आम्हाला रविवार तरी द्या. इतकं सारं एक वस्ती शाळा, साधारणपणे 60 पट संख्या असलेली शाळा. मी सर्व शिक्षकांच्या वतीने, आमच्या शेंडी केंद्राच्या वतीने मुख्याध्यापकाचा चार्ज असलेले आमचे सन्माननीय घुले सर यांना विनंती करतो की आमच्या शिक्षकांच्या वतीने छोटासा सत्कार सर स्वीकारा दोन प्लीज. नाही हे गोपनीयतेचा भंग केला. आता कदाचित माझ्यावरचा डायलॉग हा कायम दिसायला लागलाय मला, सगळं देवातच घेऊन द्यावाला. खूप छान, खूपच छान. कारण माझ्या सेवेमध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये पुनश्च एकदा दोघांचे अभिनंदन. आणि मेरा शहर ये मेरी डगर, सर पे ये आकाश मेरा है घर. हाँ मैं ही गलत, हाँ मैं ही सही, मैं ही फैसला हूँ, मैं ही खाता वही. ऐसा है कौन यहाँ मुझसे जीत सके है कोई, जो तो वो मैं हूँ. मुझसे बड़ा कोई है मैं, अगर वो कोई भी कल का मैं हूँ. मूंछों पे धार रहे, हाथ में कुल्हाड़ रहे, युद्ध की पुकार रहे, करता ना समझौता. ये बेटा ये मेरा अड्डा, ये बेटा ये मेरा अड्डा, ये बेटा ये मेरा अड्डा, अरे ये बेटा ये मेरा अड्डा. पुष्पा पुष्पराज, मैं झुकेगा नहीं साला. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए. रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी नाम दक बर्फी, तेरी झलक शर्फी शिवली रातें करे दो हरफी. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ, लगता है सामे और सामे. मैं सामी सामी जो कहती हूँ, मर्द मेरा तो लगता है सामे और सामे. तेरे पीछे पीछे चलो जैसे, तेरे पीछे पीछे चलो जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ो सामे. तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल पूरी मोर सामे. वो डगर
ए सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर है। కితకితు వైపెక్ చేస్తే ఏమైతాది మస్తు మాస్ వస్తాది, బెస్ట్ ఊపు వస్తాది. హై 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 రాయే రాయే నా రాకాసే నువ్వే బయటేసే అట్టా దోపేస్తే ఆపులేసి పోతే పోతే పప్పతో పులేసి పోతే పోతే పప్పు రారో రారో నా శివ కాసి అగ్గి రాజేసి సిగ్గు పేల్చేస్తే టాపులేసి పోతే పోతే ఒక్కో టాపులేసి పోతే పోతే చెట్టు మీద మ్యాంగోలా నువ్వెంత చక్కగున్నావే చాకు లాంటి పిల్లాడే ఎంత షార్పుగున్నాడే చాకొచ్చి మ్యాంగో కోస్తే టాపులేసి పోతే కాటుకి కాబట్టే టాపులేసి పోతే కాటులేసబట్టే చాకులేసి పోతే గోడే దుగ్గబట్టే చాకులేసి పోతే గోరే కొట్టబట్టే పులేసి పోతే పులేసి పోతే పులా పులా अतिशय